नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील कंगनपूर म्हणजेच कोगनोळी हे जैन धर्मातील 23वे तीर्थंकर भगवान पार्श्वनाथ तीर्थंकर यांच्या भूगर्भात सापडलेल्या मूर्तीमुळे हे अतिशय प्रसिद्ध क्षेत्र म्हणून लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनत आहे. या ठिकाणाला तीर्थक्षेत्र बनवण्यासाठी परमपूज्य आचार्य श्री 108 जिनसेन मुनी महाराजांनी विशेष प्रयत्न केले आहेत. कोगनोळी या गावामध्ये 1965 ते 1966च्या दरम्यान खुदाई करताना भगवान श्री 1008 पार्श्वनाथ तीर्थंकरांची मूर्ती सापडली होती. गावामध्ये एकही जैन कुटुंब नसल्याने ही मूर्ती ग्रामस्थांनी गावातील हनुमान मंदिरामध्ये ठेवली होती. जवळपास 25 वर्ष ही मूर्ती या ठिकाणी ठेवली गेली. त्यानंतर एका खोलीमध्ये 20 ते 25 वर्ष ठेवण्यात आली होती. याबाबतची माहिती आचार्य श्री 108 जिनसेन महाराज यांना मिळाल्यानंतर त्यांनी संपूर्ण माहिती जाणून घेतली आणि ही मूर्ती ऐतिहासिक मूर्ती असून यामध्ये विलक्षण असे गुण आचार्यश्रींना दिसले. त्यांनी समाजातील काही व्यक्तींना एकत्र करून सलगर ते कोगनोळी जाणाऱ्या रोडवर जमीन खरेदी करून जीर्णोद्धारासाठी 2016 पासून सुरुवात केली. सध्या एक नयनरम्य ऐतिहासिक असे तीर्थक्षेत्र उभे राहिले आहे. हे हेमाडपंथी मंदिर उभारले आहे. या ठिकाणी साधू संतांच्यासाठी राहण्यासाठी व्यवस्था, समाज बांधवांच्यासाठी यात्री निवासाची व्यवस्था, आहार विभाग, भोजन व्यवस्था करण्यासाठी इमारती उभ्या केल्या आहेत. अन्य तीर्थंकरांच्याही मूर्ती दर्शनासाठी उभ्या करण्यात आल्या आहेत. मंदिरासमोर सुंदर असे बगीचा तयार करण्यात आला आहे. प्रत्येक अमावस्येला भाविक मोठ्या संख्येने या तीर्थक्षेत्रावर येत असतात. त्यांची भोजनाचीही व्यवस्था केली जात आहे. जैन धर्मीयांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा आणि पुण्यर्चन करून घ्यावे असे आवाहनही करण्यात आले आहे. प्राचीन तीर्थंकरांची तीर्थक्षेत्र ही समाजाला दिशा देणारी ठरतात. जैन समाजाची उज्ज्वल परंपरा, संस्कृती, इतिहास, ऐतिहासिक वास्तू, ऐतिहासिक मूर्ती, प्राचीन मंदिरे, मुनी परंपरा यांचे जतन होणे काळाची गरज आहे आणि तरच धर्म आणि समाज आणि राष्ट्र टिकेल यात शंका नाही. या तीर्थक्षेत्राला मिरज ते सलगर मार्गे तसेच कवठे महांकाळ ते कोगनोळी असा मार्ग असून या ठिकाणी येण्या जाण्यासाठी सुसज्ज असे रस्ते आहेत. सलगर आणि कोगनोळीपर्यंत एसटी बसनेही जाता येते. कंगनपूर क्षेत्र हे कवठे महांकाळ तालुक्यात सांगली जिल्ह्यामध्ये पूर्व भागाला आहे. समाजाचे एकही घर नाही असल्या ठिकाणी भगवान पार्श्वनाथची मूर्ती 1965-66च्या दरम्यानला कोगनोळी गावामध्ये सापडली आणि ती मूर्ती जवळजवळ 25 वर्ष मारुतीच्या देवळामध्ये होती, 25 वर्ष एका खोलीमध्ये होती आणि 2016 पासून या क्षेत्राचं जीर्णोद्धार चालू झालं आणि जीर्णोद्धार करून आज एक क्षेत्र चांगल्या प्रकारेनं सगळीकडे प्रसिद्ध झालेलं आहे. आपण सर्वांनी या क्षेत्रासाठी दर्शनासाठी यावं आणि पुण्यसंपादन करून घ्यावं हीच सर्वांना सगळ्यांना आशीर्वाद आहे. हे जे हेमाडपंथी मंदिर बांधलेलं आहे हे हेमाडपंथी मंदिर आहे. 3 शांतीनाथ, पुंतुनाथ, अरहणनाथ भगवान आहेत. वासुपूज्य मुनीसुरतनाथ नेमिनाथ भगवंतांचं प्रतिमा आहे. मानस्तंभ आहे. आहाराची व्यवस्था आहे. साधूंच्या राहण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. यात्री निवास करत आहे. अनेक ह्या क्षेत्रावरती सुसुविधा करत आहे आणि आपण ह्या क्षेत्राचं दर्शन घेऊन आपण पुण्य संपादन करून घ्यावं ही सगळ्यांना आशीर्वाद आहे.